विष्णू सहस्रनाम चिंतनमाला आतापर्यंत 76 श्लोक आपण बघितले आणि त्या 76 श्लोकातील प्रत्येक नामाचा अर्थ आपण विवेचन त्याचं बघितलेलं आहे. आता 77वा श्लोक बघूया. आधी श्लोक वाचते. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतां वरः. या श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमानुसार 596 नाम अनिवर्ती. ओम अनिवर्तीने नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की दैवासुर संग्रामात न निवर्तत इति अनिवर्ती. पुन्हा पुढे म्हटलंय वृषप्रियत्वात धर्मात न निवर्तत. दैवासुर संग्रामात म्हणजेच दैवासुर देव आणि असुर यांच्या संग्रामातून कधीही जो मागे हटला नाही तो अनिवर्ती म्हटलाय. म्हणजे ज्याला पराभव कधी माहिती नाही असा. निवर्तणेचा अर्थ आहे परत नाही. त्याला लागलाय मागे म्हणून न परत नाही, माघारी न येणे, पराभव न स्वीकारणे. न स्वीकारणे याचा अर्थ जिंकणेच, म्हणून पराभव त्याच्या वाट्याला येत नाही. भगवंतासाठी असं का म्हटलं तर सुर आणि असुरांचे ज्या युद्धात नारायणाचा कधी पराभव झालेला नाही. तसेच धर्मात म्हणजे धर्मापासून जो कधीही परावृत्त होत नाही म्हणून तो वृषप्रिय, म्हणूनही तो धर्मप्रिय होय. त्याचा कधीही आणि जो धर्मप्रिय असतो त्याचा कधीही पराभव होत नाही. रणात अभिमुख मरणारा म्हणजे समोरासमोर जे काही युद्ध चालू असेल तेव्हा मरणारा, निर्भय होऊन जीवावर उदार होऊन लढणारा वीर पुरुष. परमात्मा हा असा परमवीर आहे, त्याला परत फिरणं माहित नाही. श्रीराम अवतार, परशुराम अवतार, तसे काही पुराण कथानुसार भगवान विष्णूंच्या श्रीकृष्णावतारात त्याला रणछोड म्हटलं आहे, म्हणजे रणातून पळून गेलेला. पण त्यामागे काहीतरी कथा आहे की दुष्ट काल यवनाचा अंत करण्यासाठी जी लीला श्रीकृष्णाने केली, चमत्कार करवला, त्यामागचं रहस्य न जाणणारे मग त्याला रणछोडदास असेही म्हणतात. भगवान श्रीकृष्णांच्या लीलांमागे अनेक रहस्य दडलेली आहेत. सामान्यांच्या ते लक्षात येत नाही. अन्यथा काल यवनाशी लढता लढता रणभूमी सोडून श्रीकृष्ण पळाले होते. पण त्याला या कालयवनाला शिवशंकरांनी वरदान दिलं होतं हे श्रीकृष्णांना माहित होतं. ते जाणून ते अशा ठिकाणी त्याला घेऊन गेले. एक गुफा होती आणि त्या गुफेमध्ये राजा मुचुकुंद दैवासुर युद्धानंतर थकून गुफेत झोपला होता आणि त्याला इंद्राने वरदान दिलं होतं की जो कोणी तुझी निद्रा भंग होईल तो तुझे डोळे उघडताच भस्मसात होईल. आणि हे सगळं श्रीकृष्णांना माहित होतं. त्यांनी ती लीला केली आणि रणातून पळून जाण्याची लीला करून शिववरदान मिळालेल्या या कालयवनाचा अंत त्या गुफेमध्ये त्याला घेऊन जाऊन बरोबर करवला. कारण त्या राजा मुचुकुंदाला स्पर्श होताच कालयवनाचा धावत तो त्या गुफेत आला आणि त्याचा स्पर्श होताच मुचुकुंद उठला आणि त्यांनी डोळे उघडताच त्याच्या डोळ्यातून जो अंगार बाहेर पडला त्याने हा कालयवनाचा अंत झाला. भगवंताला म्हणजेच पराभव कधीही माहित नाही. तो कार्याकार्य निर्णय करून जे कार्य करायचं तेच तो करतो आणि एकदा हाती घेतले की ते तडीस नेल्याखेरीज तो सोडत नाही. पण या जगात परमात्म्याला काय कार्य आहे खरं तर असं म्हटलं तर शंका येऊ शकते. जो पूर्ण काम आहे त्याला कशाची इच्छा नाही त्याला कार्य कसले प्रश्न येतोच. जिथे काम तिथे कर्म, म्हणजे जिथे कामना आहेत, इच्छा आहेत, काम याचा अर्थ इच्छा, कामना, वासना तिथे आहे, तिथे मग कर्म त्या पूर्ण करण्यासाठी, तिथे मग कर्मफल वासना. पण परमात्म्याच्या ठाई या दैन्याचा तर पूर्ण अभाव असल्यामुळे त्याला मुळे काम कर्म किंवा काम्य कर्म आणि वासना यांचा संपर्कच नाही. तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे आणि या आपल्या स्वभावापासून तर केव्हाही मागे पाय घेत नाही, माघारा फिरत नाही. म्हटलंच आहे ना, आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असल्यामुळे तो कर्तृत्व
आणि भोक्तृत्वादी धर्मापासून नित्य कसं आहे, निवृत्त आहे. पण आपल्या अकर्तृत्वादी स्वभावाबाबत अनिवर्ती आहे. आणि त्याचमुळे मुक्तीची आशा मनुष्य करू शकतो आणि इतर सर्व आशा त्याच्या व्यर्थ आहेत. मनुष्याच्या फक्त मुक्तीची जी आशा आहे, मुक्तीची जी कामना आहे ती तो करू शकतो, परंतु बाकी इतर आशा मनुष्याच्या व्यर्थ होईल असं म्हटलंय. मनुष्याच्या इतर आशा जर व्यर्थ, तर मग मानवाला कर्तव्यच नाही असं होईल का? होय, कर्तव्य बुद्धी सोडणे एवढेच त्याचे कर्तव्य आहे. आणि तेच पुढील पद सांगत आहे की निवृत्तात्मा, पुढच्या नामात निवृत्तात्मा येणार आहे. निवृत्ती, सर्व कर्म संन्यास हेच त्याचं कर्तव्य आहे. सर्व कर्म संन्यास म्हणजे सर्व कर्माच्या फलाचा त्याग. संन्यास म्हणजे सम्यक न्यास, त्याग करणे हेच मानवाचं कर्तव्य आहे. कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान या सर्व योगांचे हेच तात्पर्य आहे. जीव संसारात येतो म्हणून तो परत जातो आणि मग निवर्ततो म्हणजे पुन्हा पुन्हा जाणे येणे त्याचे चालू होतं. निवर्तते म्हणजे पुन्हा परत येतो, परंतु तो जन्मतच नाही. त्या अज परमात्म्याला, अज म्हणतात त्याला. ज म्हणजे जन्मणारा आणि अज म्हणजे जो जन्मणारा नाही आहे, अशा त्या परमात्म्याला निवर्तणे संभवतच नाही आणि म्हणून त्याला अनिवर्ती असं म्हटलेलं आहे. श्लोक 77, 597 नाम बघता आपण. निवृत्तात्मा. ओम निवृत्तात्मने नमः. स्वभावतो विषयेभ्यो निवृत्तात्मा मनोस्येति निवृत्तात्मा. भगवंत कसे आहेत? स्वभावताच सर्व विषय विकारांपासून निवृत्त आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलंय निवृत्तात्मा. परमात्मा सर्व प्रकृतींपासून निवृत्त आहे. तो संकल्प, वृत्ती आणि प्रवृत्ती म्हणजे क्रिया यांच्यापासून मुक्त आहे, म्हणून निवृत्तात्मा. मनुष्य जेव्हा एखादी क्रिया करतो तेव्हा आधी त्याच्या मनात राग द्वेष रूप तरंग उठतात. हीच वृत्ती मनात उचंबळली म्हणजे मग मनुष्य स्वस्थ बसू शकत नाही. राग याचा अर्थ एखाद्या गोष्टीवर प्रेम, एखाद्या कर्मावर प्रेम, व्यक्तीवर, वस्तूवर, परिस्थितीवर प्रेम, किंवा द्वेष, दोन्ही अर्थात. अशा प्रकारचे रागद्वेष त्याच्यामध्ये तरंग त्याच्या मनात उठले मनुष्याच्या, जीवात्म्याच्या, की मग त्या पद्धतीने तो कार्य करू लागतो. त्यानुसार त्याची हालचाल सुरू होते. हीच प्रवृत्ती म्हणजे अविद्या. हीच प्रवृत्ती म्हणजे अविद्या जनित, म्हणजे मी अपूर्ण आहे, मला काही मिळवायचं आहे, अशा कल्पनेतून उत्पन्न कामच जिथे संभवत नाही. मनुष्याच्या बाबतीत संभवतं, पण ज्याच्या बाबतीत संभवतच नाही तिथे मग रागद्वेष कुठून उठणार? आणि जिथे वृत्तीच नाही तिथे प्रवृत्ती कशी होणार? आणि म्हणून चिन्मात्र मूर्ती पूर्ण काम परमात्मा हा नित्य निवृत्तात्मा म्हटलं जातं. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असं आत्मतत्व स्वयंसिद्ध असल्यावर क्रियाकर्माला मुळी वावच कुठे? वाव फक्त क्रियाकर्मालाच आहे. आत्मतत्व त्याचा स्वभाव मुक्ती आप्य नाही, कार्य नाही. आत्मतत्व आणि त्याचा स्वभाव म्हणजे मुक्ती हे त्याला आप्य नाही, कार्य नाही, त्याचं संस्कार्यही नाही. त्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी त्याला काही कर्तव्य असू शकत नाही. परमात्म्याला ते नैष्कर्म्य रूप आहे. त्याच्या प्राप्तीसाठी कार्य हा बदतो व्याघात झाला आहे. बदतो व्याघात याचा अर्थ एकाच गोष्टीबद्दल किंवा विषयांबद्दल बोलताना विसंगत किंवा परस्पर विरोधी विधान करणं अशा अर्थाने. या आधी काहीतरी बोलून झाल्यावर लगेच त्याच्या विरुद्ध बोलणे त्याला बदतो व्याघात म्हटलं जातं. म्हणजे अडथळा, विघ्न, विरोध, अशक्य असलेली एखादी गोष्ट बोलण्यातला व्याघात अशा अर्थाने. श्रुती म्हणतात की आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्यो, मंतव्यो, निधिध्यासितव्य असं म्हणतात. म्हणजे कर्तव्य म्हणत नाहीत तिथे. काय म्हणतात? द्रष्टव्य, श्रोतव्य आणि मंतव्य. पुन्हा निधिध्यासितव्य म्हटलं जातं, पण कर्तव्य म्हणत नाही. कोणी म्हणेल हो पाहणे, ऐकणे, चिंतणे, ध्यास करणे, घेणे ही सगळी कर्मस्तर आहेत. मग ही निवृत्त कर्मे आहेत. पण ही सगळी जी आहेत ही सगळी निवृत्त कर्मे आहेत. ज्ञाननिष्ठा योग्यता बाळेपर्यंत त्याचं प्रयोजन.
म्हणजे पाहणे, श्रोतव्य म्हणजे ऐकणे, मंतव्य म्हणजे चिंतन करणे, निदिध्यासितव्य पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करून मनात ध्यान करणे, अशा अर्थाने ही सगळी कर्मच आहेत. पण ही सगळी एकदा एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर मग त्याचं महत्त्व उरत नाही, प्रयोजन नाही. म्हणजे ज्ञाननिष्ठा योग्यता बाणेपर्यंत याचं प्रयोजन, नंतर नाही. वाक्य विचार प्रतीती झाल्यानंतर संपतो. उरते केवळ आत्मप्रतीती आणि ती आहे केवळ शमस्वरूप. आणि म्हणून परमात्मा कसा आहे, निवृत्त आत्मा म्हटला जातो. सगळ्या विकारांपासून जो निवृत्त आहे असा हा निवृत्त आत्मा. श्लोक 77 598 नाम बघते आपण. संक्षेप्ता. ओम संक्षेप्त्रे नमः. संक्षेप्ता शब्दाची चतुर्थी विभक्ती आहे, संक्षेप्त्रे. याला नमस्कार करायचा, त्याची चतुर्थी विभक्ती, म्हणून इथे म्हटलं मी ओम संक्षेप्त्रे नमः. विस्तृतं जगत् संहार समये सूक्ष्म रूपेण संक्षिपन संक्षेप्ता. संहार समये म्हणजे संहार समयी सूक्ष्म रूपानी संक्षेप करतो, आवरून घेतो. संहार समयी सगळ्याला, त्याला संक्षेप म्हटलंय म्हणून त्याचं नाव एक संक्षेप्ता. हे अनेकतेने नटलेलं जे विस्तारित झालेलं विश्व आहे, हे प्रलयाच्या वेळी तो स्वतःमध्ये समाविष्ट करतो. हे पुन्हा पुन्हा आपण बघतोय वेगवेगळ्या नामांमध्ये. म्हणून तो कसा आहे, सर्व समावेशक आहे. श्री नारायण केवळ उत्क्रांतीचाच नाही तर अपक्रांतीचा सुद्धा प्रेरक आहे. म्हणजे केवळ तो उत्क्रांतीच करत नाही तर अपक्रांती सुद्धा करतो, म्हणजे अपक्रांतीचाही तो प्रेरक आहे. कल्पारंभी परमात्मा हा विश्वपट उलगडून पसरतो, असंच असेल ना, विश्वपट म्हटलेला आहे. कल्पारंभी हा परमात्मा विश्वपट उलगडून पसरतो. म्हणूनच मग नांतन्न मध्यन्न पुनस्तवादिम पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप. अर्जुन विश्वरूप बघताना म्हणतोय की हे विश्वरूपा, मला आपला अंतही दिसत नाही, मध्यही दिसत नाही आणि आरंभही दिसत नाही. खरंच देशतः कालतः या विश्वरूपाचा थांगच लागत नाही, असं सगळेच म्हणतात. अगणित, अमित, अप्रमेय, अचिंत्य असे हे विस्तृत आणि प्रतिक्षण विस्तारशील असे हे विश्व आहे. पण या विश्वपटाची तो परमात्मा ज्यावेळेस कल्पांती घडीच घालत असेल, कल्पारंभी तो विश्वपट उलगडतो आणि कल्पांती या विश्वपटाची तो घडी घालतो किंवा घडी घालत असेलच. म्हणूनच म्हटलं हे सगळं आवरून घेणं. सगळं आवरून घडी घालणे म्हणजे विस्तारलेल्या पटाची संक्षिप्त घडी घालण्यासारखे असेल. हे छोटीशी घडी जसं आपण म्हणतो नेहमी. समस्त विचित्र एका एकरूप या अव्यक्तात समाविष्ट होणे ही संक्षेप प्रक्रिया भागवतात वर्णिलेली आहे की ठेपता लय धातूंचा काल आदिन अंतजा अव्यक्ती करितो लीन व्यक्ता द्रव्य गुणात्मका होय घोर अनावृष्टी भूलोकी शतवार्षिकी तेव्हा तो सूर्य अत्युग्र जाळी हे लोक तीनही. पाताळातून शेषाचा मुखानल उफाळला वाते भडकला जाय सर्वतो दिशी जाळीत प्रलयंकार मेघाची वर्षा मुसळधारती चाले अखंड शे वर्षे बुडे तेथ विराट जळी जळते मिसळे तेजी वायूने हरता रस. म्हणजे आता एक एक कसा आवरत जातो तो. जलते मिसळे तेजी, तेजामध्ये जळ मिसळतं. वायूने हरता रस, वायू सगळा रस काढून घेतो. तमाने हरता रूप, तेज वायूत ते मिळे. अवकाश हृत्स्पर्श वायू पावे, नभी लय कालात्मे हरता. शब्द अहंकारी शिरे नभ, इंद्रिये बुद्धी तेथेची मन वैकारिकांसह गुणांसह अहंकार महत्तत्वात तो शिरे. होय लीन महत्तत्व ईश मायेत, असं शेवटी म्हटलंय. ही विश्व संक्षेप रूप जो विश्व संक्षेप रूप ईश माया म्हणजे परमात्म्याची अंगभूत अशी अव्यक्त प्रकृती होय. ज्या क्रमाने सृष्टी
अव्यक्तामधून प्रसूत होते, म्हणजे उलगडत जाते, तिचा विस्तार होत जातो अव्यक्तातून सृष्टीचा. त्याच्या उलट क्रमाने ती पुन्हा अव्यक्तामध्ये निलीन होते, विलीन होऊन मग त्याचा संक्षेप ती पावते. हे ज्याच्या शक्तीने होते तो परमात्मा संक्षेपताच म्हणावा याचा. विश्लेषण आणि संश्लेषण अथवा व्यूहन आणि समोहन मिळून ज्ञानाची पूर्णता होत असते. विश्लेषण आणि संश्लेषण किंवा व्यूहन आणि समोहन. समोहन म्हणजे गोळा करणे, आवरणे या अर्थाने. परमात्म्याच्या सृष्टीकल्पही तसाच आहे. व्यूह आणि समूह मिळून झालेला आहे. स्रष्टा व्यूहन करतो, जो स्रष्टा असतो, निर्मिती करणारा असतो, तो रचना करतो, विस्थापन करतो म्हणजेच व्यूहन करतो. आणि संक्षेपता जो असतो तो सृष्टीचे समूहन करतो, ती सृष्टी पुन्हा आवरून घेतो, गोळा करतो. हा संपूर्ण सृष्टीकल्प ज्याने ओळखून घेतला तो मग त्यामध्ये सापडत नाही, तोच मुक्त होतो. हे सगळं ज्ञान जो जाणतो तोच कसा होतो, त्यातून बाहेर पडतो, म्हणजेच तोच मुक्त होतो असं म्हटलं. परमात्म्याचं एक नाम इथे तसा निवृत्तात्मा सांगितलं आहे, नंतर इथे संक्षिप्ता सांगितलेलं आहे. पुढचं नाव पुढे बघूया. श्लोक 77 599 नाम बघतो आपण. क्षेमकृत. ओम क्षेमकृते नमः. उपात्तस्य परिरक्षणं करोति इति क्षेमकृत. उपात्तस्य म्हणजे प्राप्त झालेल्या पदार्थाचे जो रक्षण करतो. परिरक्षण म्हटलंय सगळ्या बाजूनी रक्षण करतो. परीचा अर्थ चहू बाजूनी, चारी बाजूनी जो स्वतः त्या सगळ्याचं रक्षण करतो अशा अर्थाने तो क्षेमकृत. आता पदार्थ म्हणजे खाण्याचा पदार्थ नव्हे या ठिकाणी. भगवत प्राप्तीसाठी जो योग साधावायचा, त्यासाठी जो भक्त साधनेमध्ये असतो त्या भक्ताचं तो रक्षण करतो, सगळ्या प्रकारे रक्षण करतो. त्याला आपल्या साधनेपासून ढळू देत नाही, त्याचं क्षेम करतो म्हणजेच कल्याण साधतो. त्याला मार्गदर्शनही योग्य प्रकारे करतो, म्हणून कृत लागले पुढे. मार्गदर्शनही तो करतो म्हणून क्षेमकृत. गीतेमध्ये योगक्षेमं वहाम्यहम असं जे म्हटलंय भगवंतांनी, एक आश्वासन दिलेलं आहे भक्ताला. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. माझं परमेश्वराला जो निरंतर चिंतन करतो माझं, आणि जे अनन्य प्रेमी भक्तजन आहेत आणि शिवाय निष्काम भावाने मला भजतात. पर्युपासते निष्काम भावाने माझे भजन करतात, मला भजतात आणि पुन्हा नित्याभियुक्तानाम नित्य निरंतर माझं चिंतन करणाऱ्या तेषाम त्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वतः वहाम्यहम म्हणजे वहामी अहम वाहतो अशा अर्थाने, म्हणजे त्यांचं सगळ्या प्रकारे रक्षण मी करतो. क्षेमचा आणखी अर्थ सांगितलाय दुसरा की निर्भय स्थान. क्षेम म्हणजे सुरक्षित आश्रय, शरण. रक्षणासाठी माणसं काय करतात, कधी घराचा, कधी किल्ल्याचा, कधी रानावनाचा व डोंगरदऱ्याचा आश्रय घेतात. तिथे आपलं रक्षण व्हावं, तिथे आपण सुरक्षित असू, हे निर्भयस्थान आहे असं त्यांना वाटायला लागतं. परंतु हा आश्रय माणसांना अविद्येपासून म्हणजे अज्ञानापासून, कुबुद्धीपासून, जी वाईट बुद्धी अशुद्ध बुद्धी झालेली आहे त्यापासून किंवा कुवासनेपासून सोडवू शकत नाही हा आश्रय. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषांपासून सोडवू शकत नाही. मग असल्या आश्रयस्थानांची ती मातब्बरी काय? ही आश्रयस्थाने, ही शरणे सुरक्षित नाही. ज्याला शरण जायचं ते स्थान कसं असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे. मग म्हणजे ती क्षेम नाहीत ही बाकीची आश्रयस्थाने ती आहेत. परमात्माच आश्रय कल्याण हाची आश्रय उत्तम. परमात्माच आश्रय कल्याण हाची आश्रय उत्तम, हाची आश्रय पावनी दुःखातून सुटे नर. हे जे म्हटलंय ती यासाठी आश्रय घेणारे मग भवभयापासून मुक्त होतात. परमात्माच कसा आहे, गुरुणाम गुरुहू आहे, तोच शास्त्रयोनी आहे, तोच भक्त संघाचा संघटक आहे आणि म्हणून तो कसा आहे, सर्वादी आणि क्षेमकृत म्हणावयाचा. गुरुरूपाने तो येतो म्हणजेच काय, भक्तासाठी गुरु होऊनी देव घेई अवतार.
देवच जणू काही गुरु रूपामध्ये अवतार घेतात आणि म्हणून म्हणतात की गुरुविना नाही दुजा आधार. ज्यांनी खरोखरच गुरु केलेला आहे. पण कसे हवे गुरु? सगळे सद्गुरु हवे. जसा शिष्य सुद्धा सत्शिष्य व्हायला हवा, तसे गुरु सुद्धा नुसतं वित्तहारका असणारे नको, वित्त शिष्याचे घेणारे नको, तर संताप हारका पाहिजे. त्याचा त्रास दूर करणारे गुरु असतील तर असे गुरु खरोखरच आपल्याला मार्ग दाखवणारे असतात. म्हणून म्हटलंय की भक्तासाठी गुरु होऊनी देव घेई अवतार. गुरुच काय करतो? मग शास्त्र रूपानी धर्ममार्ग होतो आणि तोच भक्त संघ रूपानी, भक्त जे असतात मग ते सगळे संघ रूपाने एकत्र येऊन त्या गुरुचं अनुसरण करत असतात. त्याचा परस्परांना मग ते बोध देत असतात. म्हणजे गुरु आपल्या भक्तांना, आणि मग संघटन रूपात सगळे भक्त एकत्र आले की मग ते भक्त सुद्धा सततन कीर्तयंतय माय असं म्हटलेलं आहे. कीर्तन करीत मोद पावत आणि रमत असतो. बोधयंत परस्परम. भक्त आणि गुरु परस्परांना कसे बोधायचा अर्थ आनंद देतात अशा अर्थाने गुरु बोध करतो आणि भक्त सुद्धा त्याचं सतत कीर्तन श्रवण मनन चिंतन करत त्यांनाही आनंद देतात. मीच जणू गुरु रूपामध्ये तिथे अवतरलेला आहे असं समजून भक्त सुद्धा मग मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मान नित्यं तुष्यंतीच रमंतीच. निरंतर मन लावलेले माझ्या ठिकाणी, माझ्या ठाई प्राण अर्पण करणारे असे सगळे भक्तजन भक्तीच्या द्वारा, माझ्या भक्तीच्या चर्चेच्या द्वारा सुद्धा कीर्तन करत परस्परांना संतुष्ट करत, निरंतर संतुष्ट करत आणि भगवंताचाच गुण प्रभाव ऐकवीत ते माझ्यामध्ये जणू काही निरंतर रमतात. तुष्यंती मी संतुष्ट होतात आणि मज वासुदेवामध्ये जणू काही रमंती निरंतर रमतात असं म्हटलेलं आहे. अशा भक्तांचा मी क्षेम करतो, म्हणजे अशा भक्तांचं मी रक्षण करतो, त्यांची क्षेम करतो, त्यांना योग्य तो मार्ग दाखवतो. म्हणून भगवंताचे एक नाम क्षेमकृत. सख्यांनो, आज आपण श्लोक 77 बघताय. क्रमाप्रमाणे आज आपण 600 नाम बघणार आहोत. बघता बघता विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील 76 श्लोक आपले पूर्ण होऊन आता 77वा श्लोक चालू आहे आणि त्यातले हे 600 नाम शिवह. पुढे आता आपलं 7वं शतक सुरू होणार आहे. आपण सगळ्या मनापासून हे चिंतन मला ऐकता, उत्तमोत्तम प्रतिक्रियाही देताय मला, त्यामुळे प्रोत्साहितही करता, त्याबद्दल सगळ्यांना अंतःकरणपूर्वक मी सगळ्यांचे आभार मानते. बघूया हे 600 नाम. शिवहा. ओम शिवाय नमः. स्वनाम स्मृती रूपेण पावयन शिवहा. आपल्या नामस्मरणाने, आचार्य म्हणतात स्वनाम स्मृती रूपेण, आपल्या नामस्मरणाने सर्वांचं पावयन म्हणजे कल्याण करणारा, सर्वांना पावन करणारा, मंगल करणारा म्हणून शिव हे आणखीन एक महाविष्णूंचं नाम सांगितलेलं आहे. या ठिकाणी श्री विष्णूला शिव या संज्ञेने गौरवले आहे. तरीही सर्व वैष्णवपंथीय विष्णू सहस्रनामाचा पाठ करतात. असं म्हणतात ना की वैष्णवपंथीय शिवाला मानत नाही आणि शैवपंथीय विष्णूला मानत नाही, पण हे सगळे शिवनाम असून सुद्धा विष्णूचं वैष्णवपंथीय विष्णू सहस्रनामाचा पाठ करतात. खरंच मनुष्यकृत पूर्वग्रहांना कुठलाही तर्क किंवा विचार संगती नसते. श्री नारायण शिव म्हणजे सर्व मंगल आहे. दोहोंमध्ये खरं कुठलाही भेद नाही असं स्वतः भगवान शंकरही सांगतात. पण विष्णूचं नामस्मरण हे मंगल पवित्र करणारं आहे. त्याचं नामसंकीर्तन ध्यान केले असता मनोवृत्ती शांत होऊन परमतत्वाचं ग्रहण करण्या इतकं अंतःकरण सूक्ष्म आणि स्वच्छ होतो. म्हणूनही भगवान विष्णूंचं नाव शिव सांगितलेलं आहे. 77व्या श्लोकातील संक्षेप्ता क्षेमकृत शिव हा जो चरण आहे हे एक सूत्र आहे. विश्वाचा संक्षेप म्हणजे संहार करून मग तो त्यांचा क्षेम म्हणजे संपादित, ते सगळं करून संहार करून संपादित करतो, त्यांचं संरक्षण करतो. कारण पुन्हा पुढे सृष्टी निर्मितीसाठी त्या सगळ्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून क्षेमकृत. आणि पुन्हा तो परमात्मा कसा आहे? आत्मवान शिव
म्हणजे परम पवित्रही आहे हे सगळं करणारा, सर्व अज्ञानरूप अशिवापासून मुक्त करून सगळ्यांचं मंगल करतो. केवळ मंगल स्वरूप तो आहे, आनंद स्वरूपच तो आहे. संक्षेपता क्षेमकृत ही जी पद आली आहेत ही व्यावृत्तीने व वस्तुविधानाने शिवाची व्याख्याच करीत आहे. अजून काही अर्थ बघूया. शिव शब्दाचा अर्थ म्हणजे शुभ, कल्याणकारी, मंगलमय, शांत, पवित्र, दयाळू, उदार, सौम्य असे अनेक अर्थ सांगितलेले आहेत. लोकव्युत्पत्तीमध्ये शिव मध्ये जो जड आहे म्हणजे मूळ आहे ते शी आहे आणि ज्याचा अर्थ आहे सगळ्या वस्तू कशा आहेत, व्यापक आहे. आणि त्यातला जो वा आहे, शी म्हणजे हे सगळ्याचं मूळ आहे आणि वा म्हणजे अनुग्रहाचं जे आहे, अनुग्रहशील, अनुग्रहण करणारा हा असल्यामुळे त्याला शिव असं म्हटलं जातं. शिवामध्ये शी ही एक शक्ती आहे आणि व म्हणजे संतुलन हाही अर्थ केलाय. जो ऊर्जा आणि नियंत्रण यांच्यामधलं संतुलन करणारा आहे त्याचं जे प्रतीक आहे म्हणून तो शिव होय. शिव शब्दामध्ये सर्वांना सामील करून घेणारा, सर्वांचं कल्याण करणारा हाही भाव आहे म्हणून भगवान विष्णूंचं एक नाम शिव. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिव असं म्हटलंय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो नाही, म्हणजे पूर्ण सृष्टी कशी आहे, शून्यात निघाली आणि शून्यातच प्रलीन झाली, शून्यातून निघालेली आहे पूर्ण सृष्टी, म्हणजे व्यक्त झाली आणि पुन्हा शून्यातच प्रलीन झाली. व्यापक शून्यता हा अस्तित्वाचा आधार आणि ब्रह्मांडाचा मूलभूत गुण आहे. या विशाल शून्यतेलाच शिव म्हणतात. हे कल्पना करण्याच्या बाहेर आहे, परंतु या ज्या विशाल शून्यतेलाच त्यांनी शिव असंही म्हटलेलं आहे. महिम्न स्तोत्रामध्ये जो श्लोक आहे, बहुल रजसी विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृणाय नमो नमः, प्रमहसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः. विश्वोत्पत्तीच्या वेळी रजोगुणाची अधिकता धारण करणारा ब्रह्मारूपधारी आपणच आहात, तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः, म्हणजे विश्वसंहाराच्या वेळी तमोगुणाची अधिकता धारण करून हर रूपात म्हणजे रुद्र रूपधारी आपणच आपल्याला वारंवार नमस्कार असो. त्या ठिकाणी शिवाची स्तुती केली आहे, पण हा श्लोक विष्णूलाही लागू आहे. समस्त जीवांच्या सुखासाठी जनसुख कृते सत्वोद्रिक्तौ, समस्त जीवांच्या सुखासाठी म्हणजे विष्णू पालन करणारा आहे ना. ब्रह्मा सृष्टीकर्ता, शिवशंकर हा संहार करता आणि विष्णू पालन करता, म्हणून समस्त जीवांच्या सुखासाठी पालन करणाऱ्या सत्वगुणांची अधिकता धारण करणाऱ्या विष्णुरूपधारी आपण मृडाला, मृड शब्द वापरला, मृड, आणि त्या अशा या मृडाला वारंवार नमस्कार असं म्हटलेलं आहे. मृड या शब्दाचा अर्थ आहे सुख देणारा, कोमल, शांत, संतुष्ट करणारा. भगवान शिवाचं हे नाव सांगितले आहे तिथे मृड. यातील भव, हर आणि मृड ही सगळी अर्वाचीन नाम आहेत, पद आहेत. शिव हे सर्वोत्कृष्ट, सर्वातीत, परात्पर पद आहे. ते चरम आणि परमपद आहे आणि म्हणून ते भगवान विष्णूंचंच आहे हे नक्की. शेवटची ओळ, प्रमहसी पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः. तिथे शिवाला नमस्कार केलाय, पण शिव आणि विष्णू एकच जणू आहे. हे पुढील श्लोकात आता बघूया आपण. स्वयं प्रकाश मोक्षासाठी प्रमहसी पदे निस्त्रे गुण्ये, निस्त्रे गुण्ये म्हणजे त्रिगुणातीत असा. स्वयं प्रकाश मोक्षासाठी त्रिगुणातीत, समस्त द्वैतरहित, मंगलमय, अद्वैत अशा आपल्याला वारंवार नमस्कार असो. नमो नमः प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे, वारंवार नमस्कार असो. पण शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदयं विष्णुः विष्णोश्च हृदयं शिवः. शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्य हृदयं विष्णु विष्णोश्च हृदयं शिवः. म्हणजेच भगवान शिव जे भगवान विष्णूचे स्वरूप आहेत आणि भगवान विष्णू जे भगवान शिवाचे स्वरूप आहेत,
मंगलकारी कल्याणकारी करणारे, दोन्ही एकच. शिवाचं हृदय म्हणजे जणू विष्णू आणि विष्णूचं हृदय म्हणजे सगळं सार हे शिव आहे. शिव म्हणजे परममंगल कल्याणकारक सर्वांना पावन करणारा, म्हणून भगवान विष्णूंचं एक नाम शिव सांगितलं आहे आणि शिव या संज्ञेने त्यांना गौरविलेही आहे. इथे श्री शंकर जरी म्हणतात की विष्णू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच विष्णू, असं जरी असलं तरी सुद्धा इथे शिवचा अर्थ आहे तो सगळा मंगल अशुद्ध दूर करणारा आणि सगळं काही शुद्ध करणारा, अशा अर्थानेही शिव हे नाम परम चरम असं पद हे आहे. आतापर्यंत आपण 600 नामं बघितली. श्लोक 66 ते 77 पर्यंत प्रत्येक श्लोकामध्ये साधारण 9 ते 10 नामं असतात. त्या प्रत्येक नामांचं आपण विवेचन बघितलं. असे 66 ते 77 पर्यंतच्या नामांचं विवरण ऐकलं. तिथपर्यंत 600 नामं बघितली आपण. आता 7वं शतक सुरू झालेलं आहे. श्लोक 77 आणि 601 नाम आता आपण बघूया. श्रीवत्सवक्षाः. ओम श्रीवत्सवक्षसे नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की श्रीवत्स संज्ञम चिन्नमस्य वक्षसि स्थितमिति श्रीवत्सवक्षाः. श्रीवत्स नाम का बरं? तर ज्याच्या वक्षस्थलावर, वक्षसी म्हटलंय, ज्याच्या वक्षस्थलावर श्रीवत्स नावाचं चिन्ह आहे. स्थितम इति म्हटलंय, चिन्ह आहे, स्थिर आहे अशा अर्थाने त्याला श्रीवत्स वक्षाः असं म्हटलं जातं. म्हणून हे एक नाम भगवंताचं सांगितलेलं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीवत्स म्हणजे लक्ष्मीला प्रिय या अर्थाने सुद्धा श्रीवत्स. आणि भगवान विष्णूंच्या छातीवर जणू काही श्री बसलेली आहे असं सांगितलं जातं, कारण भगवंतांना ती प्रिय आहे, म्हणजे हृदयात आहे जणू त्यांच्या. म्हणून श्रीवत्स वक्षाः असंही नामाचा आणखीन एक अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे लक्ष्मीचं निवासस्थान ते मानलं जातं. विष्णूच्या छातीवर एक जे विशेष चिन्ह दिसतं ते म्हणजे लक्ष्मीचं निवासस्थान आहे असं मानलं जातं. हे एक शुभ आहे. दिव्य प्रेम आणि सुंदरतेचं प्रतीकही मानलं जातं. भगवान विष्णू आणि त्यांचे अनेक अवतारांमध्ये, विशेषतः श्रीकृष्ण अवतारांमध्ये छातीवर उजवीकडे ते चिन्ह आहे. श्रीवत्स हे चिन्ह भगवान विष्णूंची दिव्य ओळख आहे आणि म्हणून त्यांना श्रीवत्सवक्ष असे एक नाम मिळालंय. विष्णू पुराणामध्ये जो उल्लेख आलेला आहे अंश 1 मध्ये अध्याय 22 आणि श्लोक 69 मध्ये श्रीवत्स संस्थान धर्मानंतेच समाश्रितम प्रधानम, म्हणजे अभिव्यक्तीचा प्रथम सिद्धांत शाश्वतावर आहे उभा आणि त्यालाच श्रीवत्स चिन्हाच्या रूपामध्ये स्थित आहे असं सांगितलेलं आहे. भगवान विष्णूंच्या छातीवर एक छोटा सर्पिल चिन्ह आहे. कधी कधी ते छोट त्रिभुज या आकारात पण दिसतं ते, ज्याचा अर्थ श्रीची पत्नी लक्ष्मी, श्री म्हणजे भगवंताची विष्णूंची पत्नी लक्ष्मी, ही आदी प्रकृतीचं प्रतिनिधित्व करते. आणि अभिव्यक्तीचा हा पहिला सिद्धांत जी भौतिक ऊर्जा, जी प्राकृतिक जगाचा स्रोत आहे, तिथून तर जोडी सगळा हा जगाचा स्रोत निर्माण झालेला आहे. या व्यक्त दुनियेतील विश्वातील प्राणी आणि रूप हे जणू तिथून निर्माण झाले असं सांगितलं जातं. प्रत्येक व्यक्ती, पदार्थ, वस्तू ह्या सगळ्या ज्या काय आहेत त्रिगुणांनी युक्त आहेत. 3 पान जे दाखवलेले आहेत फोटोमध्ये किंवा जे चिन्ह दाखवलेले आहेत तिथे विष्णू पुराणामध्ये, हे 3 पानं म्हणजे पदार्थांचे, व्यक्तींचे या अर्थाने त्रिगुण, म्हणून 3 गुण या गुणांचं ते प्रतिनिधित्व करते. ते 3 पानं दाखवलेत ते राजस प्रकृती, तामस प्रकृती आणि सात्विक प्रकृती. सक्रिय जीव किंवा सृष्टी म्हणजे कोण? तर राजस प्रकृती. निष्क्रिय म्हणजे जिथे अज्ञान आहे, आळस आहे, हे सगळं काय तामस गुण, ही तामस प्रकृती दिसून येते तिथे काही जणांमध्ये. हे 3 गुण प्रत्येकातच असतात, पण कुठले जास्त कुठले कमी ते वेगळं.
आणि जिथे संतुलन आहे, समा आहे, संतुलितता आहे दाखवली जाते, तो तिथे सत्वगुण असतो. श्रीवत्स चिन्ह हे अष्टधा प्रकृतीचं प्रतीक आहे. श्रीवत्सचा अर्थ माया, आणि माया म्हणजे अर्थातच दिसणारं संपूर्ण ब्रह्मांड आणि हे जगत ज्याला म्हणता येईल असं. अष्टधा प्रकृती आणि ती पासून निर्माण करून तिथे जी चेतन प्रकृती आहे ते म्हणजे भगवंतांनी आपलं स्वतःचं रूप सांगितलंय की तिथे जी चैतन्य आहे, ऊर्जा आहे, ते दुसरं तिसरं काही नसून ती पराप्रकृती आहे. एक अपराप्रकृती आणि दुसरी पराप्रकृती, ज्याने संपूर्ण सृष्टी जगत निर्माण केलेलं आहे. जी शक्ती तीच कोण आहे? श्री महालक्ष्मी होय असं सांगितलेलं आहे. तसंच असंही म्हणतात की श्रीवत्स चिन्हाच्या रूपाने तो श्वेतवर्ण, ज्याला आदी नाही अंत नाही असा निर्गुण परमेश्वर होय. श्री विष्णूंनी सृष्टीच्या मूलतत्वांमधून प्रधान तत्व श्रीवत्स रूपात धारण केलं. लक्ष्मीचा प्रिय म्हणूनही त्यांचं एक नाम आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा प्रिय म्हणूनही श्रीवत्स हे भगवंताचं एक नाम. भृगु महर्षींची एक कथा आहे, भागवतात सांगितलेली आहे की ऋषीमुनींनी भृगु महर्षींवर एक कार्य दिलं होतं करायला, परीक्षण करायला, की ब्रह्मा विष्णू महेश मध्ये कोण श्रेष्ठ आहे जाणण्याचं काम देवांनी ऋषीने त्यांच्यावर दिलं होतं. त्यांनी ब्रह्मा महेशांची आधी परीक्षा घेतली, त्यांचं श्रेष्ठत्व नाही हे त्यांनी मान्य केलं आणि ते क्षीरसागराकडे गेले. क्षीरसागरात शांतपणे पोहलेल्या श्री विष्णूंकडे गेले आणि आपण आलो असताना सुद्धा भगवान विष्णू उठले नाही, म्हणून क्रोधाविष्ट झाले महर्षी आणि त्यांनी भगवंताच्या छातीवर लाथ मारली. भगवंताच्या छातीवर महर्षींनी लाथ मारली तरी सुद्धा भगवंत अत्यंत शांतपणे उठले आणि न रागवता महर्षींना त्याने विचारले की आपल्या पायाला लागले तर नाही ना. त्यांचे पाय दाबू लागले. महर्षी खजील झाले आणि श्री नारायणाचे, श्री महाविष्णूंचे श्रेष्ठत्व हे त्यांना त्या ठिकाणी जाणवलं की हे किती महान आहेत, सर्वांमध्ये ते महान होत. भगवंतांनी ते लत्ता प्रहाराचं चिन्ह आपल्या छातीवर घेऊन मिरवलं आणि म्हणून श्रीवत्स लांछन असं सुद्धा म्हटलं जातं. तसं श्रीवत्स वक्षाहा, ते श्रीवत्स चिन्ह त्यांच्या वक्षावर आहे. तो महाविष्णू इथे लांछन या अर्थाने सांगितलं की हे चिन्ह जे त्यांनी श्रीवत्स लांछन हे चिन्ह ज्यांनी आपल्या छातीवर मिरवलं आहे तो कोण? तर तो श्री महाविष्णू. इथे लांछन शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा तो दोन्ही अर्थाने घेतला जातो. लांछन म्हणजे डाग असाही अर्थ आहे आणि डाग कुठलाही वाईटच. माणसांच्या अगदी प्राण्यांच्याही शरीरावर वेगवेगळी चिन्ह तुम्हाला जन्मतःच दिसतात. काळे, पांढरे, लहान मोठे नाना आकृतीचे तीळ. एखादी तुलसीपत्र सारखं एखादं चिन्ह असतं, कधी बेलपत्रासारखी एखादी हिरवी खूण असते, ही जन्मखूण म्हटलं जातं. कधी कधी ते विचित्रही दिसतं, म्हणून तो डाग, ते चिन्ह त्याला लांछन असं म्हटलं जातं. ते कोणाला बदलताही येत नाही कारण ते जन्मताच असतं. पण मग तेच जे चिन्ह असतं ते कौतुकाने प्रेमाने मिरवलं जातं. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आपल्या प्रियजनांचं काय जे असेल ते सगळं आपल्याला प्रिय वाटत असतं. भगवंतांनी तर इथे महर्षींनी जो लत्ता प्रहार केला आणि त्याचं जे चिन्ह उमटलं ते आपल्या छातीवर मिरवलं. जरी तिथे लांछन या अर्थाने नाही, ते नाही त्यांचं चिन्ह माझ्या याच्यावर आहे तर ते मी घेऊन मिरवीन अशा अर्थाने त्यांनी ते चांगल्या अर्थाने घेतलं. परमात्मा तर साक्षात सर्वांतर्यामी सर्वात्मा होय, त्यामुळे सुंदरच असणार सगळं त्याच्या अवतार कार्यातही त्यांनी जे जे काही कार्य केलं असेल ते सगळं गोडच होतं. म्हणूनच त्याची स्तुतीही केली जाते की मधुराधिपते अखिलम मधुरम. आणि म्हणूनच ज्याच्या वक्षस्थलावर श्रीवत्स नावाचं चिन्ह आहे ते कसं आहे, त्याला सुंदर दिसतं. त्याने त्याच्या छातीवर जे चिन्ह विशेष जे आहे ते एक शुभ मानलं जातं. आणि श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा निवास ते आहे म्हणून दिव्य प्रेम आणि सुंदरतेचं प्रतीकही मानलं जातं.
अशाही अर्थाने श्रीवत्स वक्षाहा हे जे नाम आले ते अर्थाने. महर्षी व्यासांनी भागवतात लिहितात की वैकुंठामध्ये सारेच विष्णू सम दिसतात. जे वैकुंठात जातात, विष्णू लोकात जातात ज्याला म्हटलं जातं, त्यांची आराधना साधना करून जे विष्णू सम बनतात आणि वैकुंठात जातात, ते सगळे कसे विष्णूसारखेच दिसायला लागतात. विष्णू रूप झालेले वैकुंठात येऊन मग विष्णुमय भासतात. पण केवळ महाविष्णू कोणाला ओळखलं जातं? तर केवळ छातीवर खूण असलेले महाविष्णूच ओळखल्या जातात. ते याच्यामुळे की त्यांच्या उजव्या बाजूच्या वक्षस्थलावर श्वेत केसांची पुंजिका विशिष्ट आकारामध्ये दिसते, त्रिभुजाकारात दिसते. म्हणून तोच श्रीवत्स वक्ष होय आणि तोच श्री महाविष्णू होय. बाकी सगळे विष्णूचे असणारे, विष्णू सम भासणारे होय त्यांचे भक्तगण. वक्षस्य शुक्ल वर्णा दक्षिणावर्त रोमावली असा उल्लेख शब्दकल्पद्रुममध्ये आला आहे. म्हणजे परमपुरुषाची आदी शक्ती जी श्री, तिचे वत्स, वत्स म्हणजे ज्याला लेकरू म्हणता येईल अशा अर्थाने, तिचे वत्स कोण? तर विश्व. आणि ते विश्व ज्याच्या वक्षस्थळी विराजमान आहे, म्हणजेच जणू काही भगवंतानीच, भगवंताच्या याच्यापासून जी श्री प्रकृती आहे तिचा स्रोत इथूनच आहे. जे मूल तत्व जे आहे ते तिथे बसलेलं आहे भगवंताच्या याच्यावर, आणि तिथूनच हा सगळा स्रोत पुढे आला आहे, संपूर्ण ब्रह्मांड आलेला आहे अशा अर्थाने. आणि मग ज्याच्या वक्षस्थळी जी विराजमान आहे आणि तिचं हे विश्व, वत्स म्हणजे विश्व, आणि म्हणूनही भगवंताचं एक नाम श्री वत्स वक्षा खरं तर म्हणायचं. हे विश्वच परमात्म्याचं काय लांछन म्हणजे खूण व गमक होय. हेच खरं. विष्णू सहस्रनाम चिंतन मला चालू आहे. 602 नाम बघतोय. श्रीवासः. ओम श्रीवासाय नमः. अस्य वक्षसि श्रीरनपायिनी वसतीति श्रीवासः. त्याच्या वक्षस्थलामध्ये कधीही नष्ट न होणारी, अनपायिनी म्हटलेलं आहे. श्री ही अनपायिनी जे भाष्य केलं आहे त्याच्यात कधीही नष्ट न होणारी श्री वसती निवास करते, म्हणून भगवंताचे एक नाम श्रीवासः. ज्याच्याजवळ श्री म्हणजे शोभा, संपत्ती किंवा लक्ष्मी ही देवता सर्वदा राहते, तो श्रीवासः परमात्मा. या 77व्या श्लोकामध्ये, विष्णू सहस्रनामाच्या 77व्या श्लोकात खालच्या ओळीमध्ये म्हणजे श्लोकाच्या उत्तरार्धात श्रीवत्स वक्षापासून श्रीवासः, श्रीपती, श्रीमताम, पुढे 78 श्लोकात श्रीदह पासून श्रीमान पर्यंत श्रीचा पाढा आलाय. श्री पूर्व जितकी पदं आठवली तितकी एका सूत्रात इथे ग्रथित केलेली आहे. श्रीवास आणि श्रीनिवास असली ही केवळ नावं तरी एका उपसर्गानेच भिन्न असलेली ही पदे आलेली आहेत. तर ज्याचा श्रीशी नाममात्र संबंध असं श्रेय हे सुद्धा पद तिथे आलेलं आहे. शब्द म्हणजे ध्वनी आणि अर्थ म्हणजे अभिप्राय, या दोन वाणीच्या चाकोऱ्या आहेत. या चाकोऱ्यांनी वाणीचा संचार होत असतो. किंवा ती शब्दाच्या चाकोरीकडे कळते किंवा अर्थाच्या, कधी अर्थ कधी शब्द याच्याकडे हे सगळं वाणीचा संचार होत असतो. किंवा कधी कधी दोन्हीवरही समान चालते. इथे ती नादलुब्ध झाली आहे, शब्दाकडे झुकली आहे असं म्हणता येईल. सरस्वतीचे उपासक प्रायः अकिंचनच राहिले आहेत, म्हणजे पैसा कमी, निर्धन सुद्धा असं म्हटलं जातं. त्यामुळे तर श्रीचे आकर्षण त्यांना स्वाभाविकच आहे, जे त्यात विशेष आहे. सारखे श्री घोषित असतात. सगळ्या गोष्टींचा आरंभ श्रीने करतात. पत्र असो, पोथी असो, जमा खर्चाची वही असो, आरंभी श्रीची स्थापना होतीच त्यांच्या. पण श्री त्यांना प्रसन्न होत नाही, ती नाहीच. आज तसं नाही आहे. आज जिथे सरस्वती तिथेच लक्ष्मी वास करते, म्हणजे श्री वास करते असं म्हटलं जाईल. पण पूर्वी तसं म्हटलं जात असे. साहसे श्री ही प्रतिवसती. जिथे साहस तिथे श्रीचा वास असतो. जिथे उद्योग आहे तिथे श्री असते. परमात्मा श्रीवास का म्हटलं आहे? तर तो साहस मूर्ती आहे, संकटांवर मात करणारा आहे,
अवतार कार्यात वेळोवेळी त्याने दाखवून दिले. ना करता नामर्द तो नाहीच. परमात्म्याला सृष्टीच्या नवनिर्मितीची जबाबदारी आहेच. त्यातच सतत तो व्यग्र असतो. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा तो जगजेठी सुद्धा होय. भक्तांच्या संकटांना दूर करण्याचा पराक्रम करून भक्ताला तो तोषवित असतो. त्याचे तेज, ओज, पराक्रम घेऊन आलेल्या विभूती ह्या पण निरलस, निरुद्योगी, संकटांवर मात करून पुरुषार्थ पराक्रमी अशाच होय. आणि म्हणूनच त्यांच्या श्रीचा वास असतो. श्री म्हणजे नुसती धन संपत्ती इतकाच अर्थ इथे नाही आहे. तर श्रीमध्ये षड्गुण आहेत. हे आपण मागे पण बघितलं आहे की श्री म्हणजे पराक्रम, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश आदी गुणांनी प्राप्त करण्यासाठी लागणारं सगळं साहस किंवा उद्योगी वृत्ती. आणि धर्म म्हणजे सगळ्या धर्मशास्त्राचा आधार घेऊन, कारण श्रीमध्ये धर्म पण आहे, सगळ्या धर्मशास्त्राचा आधार घेऊन न्यायनीतीने वागून आदर्श प्रस्थापित करणारे इथे श्रीचा वास जे असतात. आदर्श प्रस्थापित करणारे जे असतात त्यांच्या ठिकाणी श्रीचा वास असणारच. भगवान नारायण तर काय श्रीयुक्त आहेच. म्हणूनच तो काय म्हटलेला आहे, श्रीवास हे एक नामही त्याला प्राप्त झालेले आहे. श्लोक 77 603 नाम बघतो आपण. श्रीपती. ओम श्रीपतये नमः. अमृतमथने सर्वान् सुरासुरदीन विहाय श्रीरेनं पतित्वेन वरयामासेती श्रीपती. श्रीपती म्हणजे देवी लक्ष्मीचा पती. क्षीरसागराचे मंथनातून कमलपुष्प हातात धारण केलेली लक्ष्मी वर आली आणि तिने सर्व देवांमधून श्री विष्णूलाच श्रीही एनं पतित्वेन वरयामासेती म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व देवांमधून श्री विष्णूलाच आपला पती म्हणून लक्ष्मीने निवडले आणि म्हणून श्री नारायण श्रीपती झाले. पुढे म्हटलंय भाष्यामध्ये, श्री ही पराशक्ती तस्याः पतिरिति वा परास्य शक्तिर विविधैव श्रूयते इति श्रुतेः. श्रुतीनुसार म्हटलेलं आहे की त्याची जी पराशक्ती कशी आहे, श्री परमात्म्याची अनंत आहे, विविध आहे. श्री म्हणजे वैश्विक पराशक्ती, चैतन्य स्वरूप श्री नारायणच त्या शक्तीमधून तिला चालना देऊन सगळं कार्य करून घेतो, ते पूर्ण करतो. कार्य हे सदैव कसं असतं, कारणाश्रित असतं. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. पण कारण हे केव्हाही कार्याधीन असत नाही. म्हणजे कारणाला कार्य झालंच पाहिजे असं नसते, कारण महत्वाचं आहे. कार्य हे सदैव कारणाला कारणाश्रित असतं. पण कारण मात्र केव्हाही कार्याच्या अधीन असत नाही. कारण हे स्वतंत्र असतं आणि म्हणून ते पती संज्ञेस पात्र होय. जो श्रीचा वास म्हणजे आश्रय, तोच तिचा पिता म्हणजे तोच तिचा पती म्हणजे स्वामीही असायचाच. जसं अलंकार सुवर्णाश्रित आहे, ते सोन्याला बघून राहू शकत नाही. परंतु सोने अलंकाराधीन नाही, ते अलंकारा वाचूनही लग्नीच्या रूपाने असू शकतं. आणि म्हणून कारण हे नेहमी स्वाधीन असून ते कार्याचे स्वामित्व राखते असं म्हटलेलं आहे. तदनुसार सर्व कारण कोण आहे, परमात्मा. आणि म्हणूनच हाच श्रीपती म्हणजेच सर्व श्रीचा कार्यरूपाने फाकलेल्या या संपत्तीचा तो स्वामी होय. पती म्हणजे स्वामी होय. सूक्ष्म जे अव्यक्त तेच या विश्वाचं कारण म्हटलं जातं. अशा प्रकारे मूल कारणाचा शोध घेता घेता विचारक त्या अक्षराला जाऊन पोचतो आणि तोच अक्षर पुरुष या समस्त विश्वश्रीचा, हे जे विश्व पसरलंय या विश्वश्रीचा कोण आहे, पती आहे. अक्षर पुरुष म्हणजे जो नष्ट न होणारा असा जो आहे तो या विश्वश्रीचा पती आहे, स्वामी आहे, हे लक्षात येते. आणि म्हणून त्याला श्रीपती म्हटलेलं आहे. या श्रीपतीचाच दक्षिण भारतामध्ये तिरुपती बनला आहे. श्रीचं द्रविड भाषेमध्ये तिरू असं रूप झालंय आणि त्या तिरुपतीचे मंदिर गिरीवर आहे. तिरू म्हणजे श्री असं त्याचा अपभ्रंश होऊन द्रविड भाषेमध्ये म्हटलं जातं.
अपभ्रंश नसेल कदाचित द्रविड भाषेमध्ये तिरू म्हटलं जातं आणि त्याचा पती म्हणून तिरुपती. तिरुपतीचे मंदिर गिरीवर आहे असंही सूचित केलं जातं की तो जगावेगळा परात्पर कूटस्थ आहे. भक्तजन सर्व संपत्ती त्याच्या चरणी अर्पण करतात आणि आपण नव्हे तर परमात्मा श्रीपती आहे हे तथ्य व्यक्त करतात. असा हा श्रीपती या नामाने सुद्धा संबोधला गेलेला आहे. श्लोक 77 604 नाम बघतो आपण. श्रीमतां वरहा. ओम श्रीमतां वराय नमः. ऋग्यजुः साम लक्ष्मण श्रीर्येषां तेषां सर्वेषां श्रीमतां विरिञ्चादीनां प्रधानभूतः श्रीमतां वरहा. आचार्य भाष्य करताना लिहितात की ऐश्वर्यांमध्येही श्रेष्ठ असा तो श्रीनारायण तैत म्हटलेला आहे श्रीमतां वरह. तैतरीय ब्राह्मण सूत्रे सांगतात की ऋग यजुः साम लक्षण प्रधानभूतः. म्हणजे ऋग यजू आणि साम हे प्रज्ञावंतांचे नष्ट न पावणारे शाश्वत धन आहे. म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे प्रज्ञावंतांचं नष्ट न पावणारं कधीही नष्ट न होणारं शाश्वत धन आहे. अर्थात श्री या संज्ञेचा या ठिकाणी अर्थ झालाय वेद. हे सगळे वेद जे आहेत ते हे श्रीच आहे जणू काही. श्री नारायण वेदशास्त्र जाणणाऱ्यांमध्ये कसे आहेत सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे. जेवढे काही प्रज्ञावंत आहेत श्रेष्ठ ज्ञानी आहेत हे वेद जाणणारे त्या सगळ्यांमध्येही श्री कसे आहेत सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे. म्हणून श्रीमतां वरहा. तो स्वतःच परमसत्य स्वरूप असल्याने वेदांचा मुख्य विषय तोच आहे. वरचा अर्थ आहे या ज्या नामामध्ये वर शब्द आलाय वर याचा अर्थ आहे श्रेष्ठ उत्तम. शिवाय वर म्हणजे वरदान देतो असाही अर्थ केला जातो. म्हणजेच आपल्या भक्तांना वेदांच्या अभ्यासकांना श्रेष्ठकर गुणांची तो संपत्ती देतो असा अर्थ काही ठिकाणी केलाय. पण श्रीमतां म्हणजे सर्व ऐश्वर्य गुण असणाऱ्यांमध्ये. श्रीमत शब्द आणि श्रीमतां त्यांच्यामध्ये अशा अर्थाने ती विभक्ती आहे. म्हणून ऐश्वर्य गुण असणाऱ्यांमध्ये जो वर श्रीमतां वर म्हणजे जो वर म्हणजे श्रेष्ठ तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो श्री महाविष्णूच होय. ऐश्वर्य संपन्न गुण म्हणजेच दैवी गुण प्राप्त झालेले सगळे. श्रीमतां म्हणजे श्रीनियुक्त मत प्रत्यय लागलेला आहे श्रीपदाला आणि मग श्रीमत असं हे विशेषण तयार झालंय आणि श्रीमतां ही त्याची षष्ठी बहुवचन विभक्ती झालेली आहे. ज्याच्याहून श्रेष्ठ वर उत्तम त्या शब्दाची नेहमी षष्ठी विभक्ती वापरतात. म्हणून इथे श्रीमतां वरह असं म्हटलेलं आहे. श्री म्हणजे संपत्ती म्हणजेच दैवी गुण संपत्ती मिळवून श्रीमंत होणे हे कसं आहे स्पृहणीय आहे. गीतेमध्ये दैवी गुण कोणते आणि आसुरी गुण कोणते याचं सुंदर वर्णन आलेलं आहे. कोणते दैवी गुण तर अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. म्हणजे अभय सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी म्हणजे अंतःकरणाची पूर्ण निर्मलता. अभय म्हणजे भयाचा पूर्ण अभाव अशा अर्थाने. पुन्हा ज्ञान योग व्यवस्थिती तत्वज्ञानासाठी ध्यान योगात जी लागते ती व्यवस्थिती म्हणजे निरंतर दृढस्थिती. मग म्हटले दान. दान कसं तर सात्विक दान. पुढे आलाय गुण कोणता तर दम म्हणजे इंद्रियांचं दमन ज्याला म्हणता येईल. यज्ञ म्हणजे भगवान देवता गुरुजन यांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचं आचरण हे यज्ञ याच्यात येतं. स्वाध्याय म्हणजे वेद शास्त्र यांचं पाठन आणि भगवंताचे नाम आणि गुण यांचं सतत संकीर्तन. आणि तपः म्हणजे स्वधर्माच्या पालनासाठी कष्ट सहन करणे. पुढे म्हटलंय आर्जवम म्हणजे शरीर इंद्रिय यांच्या सहित अंतःकरणाची सरलता रुजुता ज्याला म्हणता येईल ते आर्जव शब्द आहे. आणि आणखीन एक श्लोक दिला तिथेच. अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीर चापलम. अहिंसा म्हणजे मन वाणी आणि शरीर यांच्याद्वारे कोणत्याही प्रकाराने कुणालाही कष्ट न देणे हा एक दैवी गुणच आहे. नंतर म्हटलं सत्यम म्हणजे यथार्थ आणि प्रिय भाषण बोलणं. हितकर पण सत्य भाषण बोलणं.
दुसऱ्याचं हित होईल अशा अर्थाने पण. आणि जिथे आवश्यक आहे तिथे नक्की सत्य असलंच पाहिजे. अक्रोध म्हणजे आपल्यावर अपकार करणाऱ्यांवर सुद्धा न रागवणे. हे कठीण आहे, पण तरी सुद्धा हा एक दैवी गुण सांगितलेला आहे. त्याग, कर्मामध्ये कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग असला पाहिजे. मी हे त्यात नको. शांती, अंतःकरणाची उपरती ज्याला म्हणता येईल, म्हणजे चित्ताच्या चंचलतेचा अभाव, एक चित्त शांती ज्याला म्हणता येईल ती. पुन्हा म्हटलंय अपैशुनम म्हणजे कुणाची निंदा वगैरे न करणे. भूतेषु दया, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया. अलोलुप्त्वम म्हणजे इंद्रियांचा जो विषयांशी संयोग झाला असताना त्यामध्ये जी आसक्ती असते ती आसक्ती नसणे, त्याला म्हणायचं अलोलुप्त्वम. लोलुप्त्वम म्हणजे आसक्त होणं, आणि लागलाय म्हणून अलोलुप्त्वम, आसक्ती नसणे. आणि मार्दव म्हणजे कोमलता, सगळ्या प्रकारची कोमलता, वागणं, बोलणं, आचरण, सगळ्या प्रकारचं त्याला म्हणायचं कोमलता. रीही म्हणजे लोक आणि शास्त्र यांच्या विरुद्ध आचरण करण्याची लाज वाटणे. रीचा अर्थ आहे लाज. आणि लोक आणि शास्त्र यांच्या विरुद्ध जेव्हा आपण आचरण करायचं असतं तिथे कुठेतरी लाज असली पाहिजे. काय करायला पाहिजे आणि काय नको या सगळ्याचा विवेक जिथे असतो ती त्याला म्हणायचं रीही. आणि अचापलम म्हणजे उगीच चंचलता ज्याला म्हणता येईल, व्यर्थ क्रियांचा तिथे आभा हवा, उगीच चंचलता नको, त्याला म्हणायचं अचापलम. चापलम म्हणजे चंचलता आणि अचापलम म्हणजे चंचलत्व नसणे अशा अर्थ. हालचाली उगीच निरर्थक ज्या हालचाली असतात त्या न करणे. हे सगळे गुण फार सुंदर सांगितले. पुढे दिलंय तेजः क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदन दैवी अभिजातस्य भारत. भगवंतांनी अर्जुनासाठी हे सगळे दैवी गुण सांगितलेले आहेत. तेज, क्षमा, धृती म्हणजे धैर्य, ज्याला धाडस म्हणता येईल, साहस म्हणता येईल. शौच म्हणजे सगळ्या प्रकारची शुद्धी. अद्रोह म्हणजे कोणाच्याही ठिकाणी शत्रुभाव नसणे. जिथे शत्रुत्व करायचं तिथे तेवढा पुरतं शत्रुत्व असावं, पण पुन्हा तो शत्रुभाव विसरून पुन्हा मैत्रीभावाने वागणे म्हणजे अद्रोह. नातिमानिता स्वतःच्या ठिकाणी मोठेपणाच्या अभिमानाचा अभाव म्हणजे उगीच मोठेपणाची हाव असणे ज्याला म्हणता येईल. अतिमानिता जे म्हटलंय ते नको. म्हणून या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाला हे सगळे 26 गुण सांगितले आणि याला दैवी संपत्ती म्हटलेलं आहे. खरोखरच हे दैवी गुण मिळवून श्रीमंत होणे सगळ्या प्रकारच्यानी यालाच म्हणा. श्रीमंत म्हणजे पैशाने नव्हे, तर या अशा दैवी गुणांनी जो श्रीमंत होणे हे खरोखरच स्पृहणीय आहे आणि आपलं कर्तव्य आहे. परोपजीवी होऊन म्हणजेच परद्रोह करून पिंड पोषणे म्हणजे काय, पापच सोसणे होय. श्रीमंत तर पुण्यशील पुण्यात्मा असतो. म्हणूनच गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला समजावतात की जरी एखाद्या योग्याची साधना पूर्णत्वाला काही कारणाने गेली नाही तर ती वाया जात नाही. हे गुण आपले सदैव आपल्या बरोबरच पुढच्याही याच्यात जन्मामध्ये येतातच. हे संस्कारच आपल्यावर झालेले, आपल्या मनावर जरीही मृत्यू आला कुठल्याही वेळेस तरी सुद्धा हे संस्कार आपले मिटत नाही, ते आपल्या बरोबर पुढे येतात. म्हणून म्हटलंय हे कधीही वाया जात नाही. असा योगी जो असतो तो दुर्गतीला कधीही जात नाही. योगी असो, अशा प्रकारचे गुण मिळालेले मानव असो, हे कधीही पुढे दुर्गतीला जात नाही. तोच अभ्यास साधना तो पुढे घेऊन मग शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते जे म्हटलंय, म्हणजे उत्तम कुळामध्ये श्रीमंतांच्या घरी, श्रीमंताचा अर्थ पैशाने नव्हे तर पवित्र संपद गुण ज्यांच्या ठिकाणी, दैवी गुण ज्यांच्या घरी आहे, भौतिक अनुकूलता आहे आणि पवित्र अशा श्रीमंतांच्या घरी हा अपूर्ण योग साधनेचा योगी काय करतो, अभिजायते म्हणजे जन्म पावतो त्या ठिकाणी. आणि आपले हे सगळे मागील संस्कार घेऊन पुढील जन्मात तो ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अशा भक्तांना, योग्यांना परमात्मा वरदान देतो. श्रीमताम वरह म्हटलंय, इथे त्याही अर्थाने घ्यायचे की श्रीमंतांना वरदान देणारा आणि श्रीमताम वरह म्हणजे दैवी गुणांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्यांमध्ये, प्रज्ञावंतांमध्येही जो श्रेष्ठ असाही अर्थ या नामाचा दोन्ही प्रकारे घेतलाय. सद्गुणांचा परिणाम आणि सत्कार्याचं कारक श्री आहे. अशीही श्री संपादून जो परमात्मा प्राप्तीचा ध्यास घेतो त्यांच्यासाठी भौतिक अनुकूलता भगवंतच देतो.
कारण सगळ्या श्रीमंतांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ त्यांना श्रीमंत म्हटलेलं आहे. आणि त्या श्रीमंतांमध्ये जो सर्वश्रेष्ठ तो दुसरा तिसरा कोणी नाही तर भगवान विष्णूच होय. म्हणून श्रीमतांवरः अशी संज्ञा त्याला मिळालेली आहे.